निवडणुकीच्या या प्रचाराच्या निमित्तानं मी आज जामोद नगरीमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। याआधी आपण पूर्ण गावामध्ये संवाद मेळाव्याच्या निमित्तानं सगळ्यांना भेटण्याचं काम केलं। संवाद मेळाव्यामध्ये मी माझी भूमिका सांगितली। जिल्ह्यामध्ये 70 संवाद मेळावे घेतले, 500 गावांमध्ये रथयात्रा घेऊन गेलो, जनतेचा जाहीरनामा आणला आणि 70,000 लोकांनी मला पत्र लिहिली की विकासासाठी तुम्ही काय काय काम केलं पाहिजे। सोयाबीनला कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी आपण बुलढाणा ते चिखली 26 किलोमीटरची पदयात्रा काढली। शेडनेटच्या नुकसानीचा एनडीआरएफ मध्ये समावेश झाला पाहिजे। वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्याचं पिकाचं जे नुकसान होतं ते थांबलं पाहिजे। याच्यासाठी वन्य प्राण्यांना ठार करण्याचे आदेश इथल्या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना दिले पाहिजे। याच्यासाठी आपण मोर्चे काढले, आंदोलनं काढली। सातत्यानं विकासाची भूमिका मी घेऊन जातो आहे की जिल्हा विकासामध्ये 1 नंबर असला पाहिजे। राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे, संत गजानन महाराजांची भूमी आहे, संत सैलानी बाबांची भूमी आहे, लोणार आमच्या भूमीमध्ये आहे, संत सोनाजी महाराज, संत सखाराम महाराज, संत भोजने महाराजांची भूमी आहे, वान अंबाबर्वा आमच्या भूमीमध्ये आहे। डोंगर दऱ्यांनी निसर्गाने नटलेला आमचा परिसर आहे की पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा रोजगार उभा होऊ शकतो, हा जिल्हा पुढे जाऊ शकतो। शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करतो, चांगल्या पद्धतीने इथले युवक काम करतात, परंतु एवढं असताना सुद्धा आम्हाला मागासलेलं म्हटलं जातं आणि जेव्हा मागासलेलं म्हटलं जातं तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनाला वेदना होतात की एवढा आमचा गौरवशाली वारसा असणारा जिल्हा आणि आम्ही मागासलेले कसे आहोत, आम्हाला प्रश्न पडतो। जिल्हा विकासामध्ये 1 नंबर असला पाहिजे, 1 नंबर असला पाहिजे, त्याच्यासाठीची ही चळवळ आहे वन बुलढाणा मिशन। मी गेल्या 22 वर्षामध्ये सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलं। 1500 तरुणांना रोजगार दिला, 40,000 माझ्या माता भगिनींचं संघटन बांधलं, 10,000 तरुणांना त्यांच्या पायावर उभं होण्यासाठी मदत केली। सातत्यानं शेतकऱ्याच्या बांधावर खत पोहोचवण्याचा उपक्रम असो, मुंबईला हॉस्टेल आहे जिथं मुलं मुली रुग्ण राहू शकतात, अनेक विषय आपण सातत्यानं राबवतो आहोत। रक्तदानाच्या माध्यमातून दरवर्षी 3-3 हजार मुलं एकाच वेळेस रक्तदान करतात। सगळे उपक्रम राबवत असताना राजकारणामध्ये आलं पाहिजे याचा मी निर्णय घेतला। मी बिझनेस म्हणूनही आलेलो नाहीये आणि करिअर म्हणूनही आलेलो नाहीये। आज पाहतो की जिल्ह्यामध्ये विकास नाही, रोजगार नाही। या नेत्यांनी, या प्रस्थापित राजकारण्यांनी ज्या या जिल्ह्याचं वाटोळं करून ठेवलं, सातत्यानं घाटाखालच्या लोकांचे मतं घेतले, फसवण्याचं काम केलं, पण विकासासाठी मागं फिरून पाहिलं नाही। त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। मी जेव्हा ही चळवळ चालू केली, 22 वर्ष पूर्ण माझ्या या कामाला झाले, पण वर्षभरापूर्वी ही चळवळ चालू केली। 14 एप्रिलला बाबासाहेबांना अभिवादन करून चळवळ चालू केली। पातुर्डा ते गारडगाव या 14 तारखेला भीमवंदना यात्रा काढली की संविधानाचा जागर झाला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे। आणि जेव्हा ही चळवळ घेऊन जात होतो तेव्हा प्रस्थापित राजकारणी, प्रस्थापित नेते म्हणायचे हा पागल झालाय म्हणे, गावोगावी जातो आणि बोंबलत फिरतो। अरे म्हटलं मी पागल झालेलो आहे, पण मी पागल झालेलो आहे जिल्ह्याच्या विकासासाठी। या सभेमध्ये मी तुम्हाला शब्द देतो की आपण लोकांनी जर मला संधी दिली तर प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचं मी काम करेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे। आजही आम्हाला जळगाव, खानदेशला आणि अकोल्याला आरोग्यासाठी जावं लागतं, म्हणजे माझ्या मायबापानं सोयाबीन, कापूस पिकवायचा आणि सगळा पैसा आरोग्यामध्ये आणि शिक्षणामध्ये घालायचा, अशी परिस्थिती आहे। तरुण मुलं पोलीस भरती, मिलिटरी भरती प्रॅक्टिस करतात, रस्त्याला धावतात, त्यांच्यासाठी रनिंग ट्रॅक, क्रीडांगण, लायब्ररी मी प्रत्येक गावोगावी उभे करणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो। खासदार निधी त्याच्यासाठी वापरणार आहे। एमपीएससी साठी माझ्या भावा बहिणींना पुण्याला आणि यूपीएससी साठी मुंबईला, दिल्लीला जावं लागतं। खासदार निधीतून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आपण उभं करणार आहोत आणि ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र शेतकऱ्याच्या आणि शेतमजुरांच्या मुलांसाठी मोफत असेल, हा शब्द मी तुम्हाला देतो। मी तुम्हाला शब्द देतो
आरोग्य, सिंचन, शिक्षण, MIDC या सर्व क्षेत्रात मी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. ज्या लोकांसोबत यांनी काम केलं, ज्यांना गुरु मानलं, त्यांचा तरी आदर्श घ्यायला पाहिजे होता. भाई KR पाटलांचा वारसा सांगणारा मतदारसंघ आहे. दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेबजी फुंडकर यांचा वारसा सांगणारा मतदारसंघ आहे. काय होतं भाऊसाहेबांचं काम, कशा पद्धतीने भाऊसाहेबांनी हा मतदारसंघ इथले लोक सांभाळले, त्यांचा तरी थोडा आदर्श घ्यायचा. फालतू गप्पा करायच्या. भाई KR पाटलांचा वारसा आहे, भाऊसाहेब फुंडकरांचा वारसा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये सहकार महर्षी दिवंगत भास्कररावजी शिंगणे साहेबांचा वारसा आहे. माझे आजोबा उत्तमराव पाटील होते. विकासाचं आणि नीतीचं राजकारण या लोकांनी केलं. भाऊसाहेबांनी सुद्धा तेच केलं. तो वारसा यांनी जपला पाहिजे. राज्यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथजी मुंडे साहेब, RR पाटील साहेब, विलासरावजी देशमुख साहेब हे ताकदीचे लोक होते की ज्यांनी विकासाचं आणि विचाराचं राजकारण केलं. पण या लोकांना आता दिसतंय की यांची सत्ता येणाऱ्या काळामध्ये जाणार आहे, म्हणून ते असे बडबड करायला लागलेले आहेत. मैं अकेला चला था, कारवा बनता गया, लोग आते गए, या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे. आणि टीका टिप्पणी होऊ द्या. जिसने भी बदली है दुनिया, पहले उसको इनकार मिला, अपमानों का हार मिला, तानों का उपहार मिला. त्याच्यामुळे कोण काय टीका करतंय आणि संदीप शेळकेला पाहून घेऊन याची धमकी देतंय, त्याला मी घाबरत नाही. मुद्दा विकासाचा आहे. लोकसभा निवडणुका झाल्या तरी सुद्धा वन बुलढाणा मिशन चालू राहील आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी मी कायम काम करत राहील, हा शब्द तुम्हाला देतो. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांनी मला बळ द्यावं, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही देतो. तुम्ही जी मला संधी द्याल त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो. कॅमेरा या निशाणी समोरचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमतानं मला विजयी करावं, हा आशावाद या ठिकाणी बाळगतो. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.